आपकी अदालत मध्ये टीम इंडियाचे ओपनिंग बॅट्समन शिखर धवन यांच्यावर आरोप आहे की हे खोडकर आहे. शिखर, मी ऐकलंय की जेव्हा लहानपणी लोकांच्या लेटर बॉक्स मध्ये बॉम्ब लावायचा तुम्ही. हो सर, खरंय खरंय. लहान होतो जेव्हा दिवाळी असायची तेव्हा असं असायचं की गेम असायचा आमच्यासाठी की ॲटम बॉम्ब घेऊन जायचा आणि लेटर बॉक्समध्ये टाकून सगळे लेटर बॉक्स उडवायचो मी मग. आणि काय म्हणतात, खूप वेळा असं सुद्धा केलं की लोकांचे लेटर्स फाडून नाल्यामध्ये टाकून दिले आणि मग घरी येऊन बसलो. मग ते घरी यायचे, विचारायचे बाळा कुठे फेकलेत कुठे फेकलेत, मग मी दाखवायचो लाईट घेऊन जाऊन तिथे फेकले. तर या सगळ्या गोष्टी केल्यात. मग मार सुद्धा खाल्ला असेल. नक्कीच मार सुद्धा खूप खाल्लाय मी. आणि त्यावेळी मार मोस्टली सगळ्यांनीच खाल्लाय. तर मी पूर्ण वेळ खेळतच असायचो, अभ्यास कमी करायचो. तर त्या गोष्टीसाठी मी खूप मार खाल्लाय आणि या खोड्यांमुळे सुद्धा. मग वडील म्हणायचे की अभ्यास करा. हो सर, नेहमी माझ्या फादर साहेबांची नेहमी हीच इच्छा होती की मी शिकावं आणि चांगलं करावं अभ्यासामध्ये. परंतु अभ्यास मला जास्त लक्षात नाही यायचा. परंतु खेळायला नक्कीच यायचं, अभ्यास नाही यायचा. तरीसुद्धा मेहनत नक्कीच केली. जेव्हा 2-3 तास अभ्यास केला आणि पूर्ण जीव ओतायचो, परंतु 2-3 तासानंतर 10 मिनिटांमध्येच विसरून जायचो सगळं. मला काय समजायचंच नाही काय चाललंय ते. मी ऐकलंय की जेव्हा तुमची आई कुठे बाहेर जायची तेव्हा तुम्हाला लॉक करून जायची घरामध्ये, याने की खोड्या करू नये. हो सर, हो. ते जसं आता मम्माला कधी सामान घ्यायला जायचं असायचं, आम्ही लहान होतो, माझ्या 2 बहिणी, तर मी सगळ्यात लहान आहे. तर त्या लॉक करून निघून गेल्या. समोर रोडवर त्यांना सामान घ्यायला जायचं होतं. माझे फ्रेंड्स आले की भाई खेळायला चल दुपारी. तर मी म्हणाले चल बॅट दे, माझी बॅट नवीन घेतली होती. तर मी ओढणी बांधली आणि बॅट खाली दिली. तर आता बॅट गेली तर माझं मन असं झालं की मला सुद्धा खेळायचं आहे. तर मी बहिणींना म्हणालो तुम्ही ओढणी पकडा आणि मी खाली जातोय. फर्स्ट फ्लोअरवर राहायचो त्यावेळी. तर मग तिथून मग काय म्हणतात, ओढणीला लटकून खाली आलो. मी खेळायला सुरू केलं आणि मम्मी आली. मम्माला आश्चर्य वाटलं की हा बाहेर कसा आला? कुलूप तर मी लावून गेली होती. तर मम्मीने आवाज दिला की बबू परत घरी ये. तर मी घरी गेलो. मग मार खायचो मग. परंतु मम्मीच्या माराने मला इतका फरक नाही पडायचा, कारण तोपर्यंत मी मजबूत झालो होतो. बाबा मारायचे तर थोडं वाटायचं, परंतु मम्मी मारायची तेव्हा मी हसायचो. म्हणायचो काही हरकत नाही, मार काही टेन्शन नाही. मग हे बब्बूला कधी लक्षात आलं की मी चांगला क्रिकेटर बनू शकतो? बब्बूला बब्बूला तेव्हा लक्षात आलं जेव्हा मी अंडर 16 दिल्ली टीममधून खेळलो. 1 वर्ष खेळलो. त्याच्या पुढच्या वर्षी मग मी 2 मॅच खेळलो, मी ड्रॉप झालो होतो. मग मी निराश झालो होतो आणि त्याच्या पुढच्या वर्षी मग मी पुन्हा परतलो आणि मग मी जेव्हा खूप रन्स बनवले तेव्हा मला माहीत होतं की मी क्रिकेट खेळेन. पण हे खरं आहे की तुम्हाला चान्स यामुळे मिळाला की काही मुलं ड्रॉप झाले होते? एकदम खरं आहे हे. हो. अंडर 16 मध्ये मला पहिल्यांदा संधी मिळाली, 2 मॅचेस मिळाल्या. त्यामध्ये चांगलं नाही खेळलो तर बाहेर झालो आणि मग मी पुढचं वर्ष आलं तेव्हा खूप मुलं ओव्हर एज झाली, जे आमचे सिनियर्स होते. तर मग मला ऑटोमॅटिकली चान्स मिळाला आणि त्या वर्षी मग मी अंडर 16 मध्ये हायेस्ट रन गेटर बनलो इंडियासाठी. मग अंडर 17 मध्ये एशिया कप खेळून आलो बांगलादेशमध्ये. तेव्हा मग माझी म्हणजे जागा पक्की झाली होती आपल्या स्टेट लेवल टीममध्ये. आणि तुम्हाला टेस्टमध्ये सुद्धा तेव्हा संधी मिळाली जेव्हा वीरेंद्र सेहवागने रेस्ट घेण्याचा निर्णय घेतला. एक जागा रिकामी होती तर फिट झालात. हो सर, हो. टेस्ट मॅचमध्ये काय म्हणतात हे 2013 मध्ये फेब्रुवारीमध्ये वीरूभाई खेळत होते. मग नाही 2 मॅच खेळले ते. त्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये कदाचित ते नव्हते. तर मग तेव्हा मला संधी मिळाली त्यामध्ये. हो सर. त्यामध्ये आणि ती जी टेस्टवाली होती ती ओडीआयची होती 2010 मध्ये. ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट सीरीज होती आमची. तर त्यामध्ये वीरूभाई आणि गौतीभाई नव्हते खेळले. तर मला त्यामध्ये संधी मिळाली. तेव्हा त्यांनी रेस्ट घेतली होती. वन डेमध्ये. वन डेमध्ये. हो सर, हो. वन डेमध्ये. आणि ही तीच वन डे ज्यामध्ये तुमचा डेब्यू झाला आणि चांगले रन्स बनले होते. नाही, वन डेमध्ये डेब्यू आणि मी 0वर आउट झालो. आणि जेव्हा मी आउट झालो तेव्हा मी परत चालत हसत जात होतो. मी म्हणालो काय विचार करून आलो होतो की 100 बनवेल, हे बनवेल आणि 0. तर मग हसत निघून गेलो. परत मग आणि त्या सीरीजमध्ये हे सुद्धा झालं होतं की जेव्हा माझ्या डेब्यूची पहिली मॅच होती, डेब्यू होता, तर दुसऱ्या दिवशी मॅच होती. मी रात्री आता कूच बदलत होतो, कारण स्वप्न होतं इंडियासाठी खेळण्याचं. पोहोचलो. तर झोपच येत नव्हती. तर पूर्ण रात्र झोपलोच नाही. आता रात्री झोपलो नाही तर मला टेन्शन आलं. दुसऱ्या दिवशी एनर्जी कशी राहील, रात्रभर झोपू शकलो नाहीत मी. तर मग काय म्हणतात, सकाळी उठलो तर पहिला पाऊस. मॅच कॉल्ड ऑफ झाली. मी म्हणालो वाह! झोपलो सुद्धा नाही, मॅच सुद्धा नाही झाली. पुढच्या मॅचच्यासाठी मी म्हटलं भाई मला स्लीपिंग पिल द्या. मी झोपणार आहे कमीत कमी 8 तास. तर मग जेव्हा याचा अर्थ असा आहे की पहिली मॅच जेव्हा खेळायची होती तेव्हा खोडकरपणा नव्हता,
नर्वसनेस होता. अगदीच, अगदीच. खूप नर्व्हसनेस होती, एक्साइटमेंट सुद्धा होती आणि खोड्या त्यावेळी डोक्यामध्ये येत नव्हत्या. त्यावेळी तर 2च गोष्टी चालू होत्या. हृदयात धडधड चालू होती. पण जसं चांगले खेळायला लागलात पुन्हा खोड्या सुरू झाल्या. हो, हो. हां, एकदम. तो माझा महत्त्वाचा भाग आहे. माझं कॅरेक्टर आहे ते. तर मी खोडकर आधीपासूनच होतो. तर परंतु मग खोडकर हां, सर. बब्बूला गब्बर सिंग म्हणायला लागले. बरोबर. हो, गब्बर. आता क्रिकेटमध्ये सगळे मला गब्बरच म्हणतात आणि शिखर मला कमीच म्हणतात लोक. गब्बरच म्हणतात. स्टेडियममध्ये जातो गब्बरच. ते तर ती सुद्धा एक स्टोरी होती. मी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होतो दिल्लीसाठी, तर सिली पॉइंटमध्ये बसलो होतो. तर काय व्हायचं की दुसरी टीम पार्टनरशिप बनवते मोठी, तेव्हा सगळे शांत होऊन जातात. तर सगळ्यांना उठवण्यासाठी बहुत याराना है, सुअर के बच्चो, तर एवढ्या मोठ्याने ओरडले. आता अंपायर सुद्धा काय म्हणणार, मी कुणाला वाईट साईड तर काही बोललो नाही. तर मग सगळे हसायला लागले. मग माझ्या कोचने, विजय दहिये सुद्धा आहे, त्यांनी मग ते नाव दिलं मला गब्बर. तर तेव्हापासून ते नाव फेमस झालं. तर तुम्ही शोलेचे डायलॉग्स तिथे प्लेयर्सच्या अनुरूप तेव्हा ऐकवायचा. हो, हो. शोलेचे डायलॉग किंवा काही जर माहोल क्रिएट करायचा आहे, हसवायचं आहे कोणाला, तर आणि आता बघता की जेव्हा तुम्ही एखादा कॅच पकडता तेव्हा एक ॲक्शन होते जी सर्व लोक बघतात, असा हात मारून हां. कबड्डीवाला. हो सर. हो, हो. बरोबर. ते खूप मी मनापासून करतो आणि म्हणजे त्यामध्ये ना मला एक एक मर्दानी फील येतं, की मांडीवर माणूस मारतोय. आणि अग्रेशन सुद्धा असतं. अग्रेशन सुद्धा निघून येतं आणि कोणाला वाईट सुद्धा वाटत नाही. आता तर दुसरे जे प्लेयर्स आहेत ते मला आउट करतात, तर मला सुद्धा दाखवतात. बरं. तर मी सुद्धा असतो. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, तुम्हाला आवडतं हे. सर, मी सुद्धा क्रिकेट खेळतो. तर मला अभ्यास आणि क्रिकेट दोन्ही मॅनेज नाही करता येत. तर तुम्ही तुमच्या स्टडी टाईममध्ये दोन्ही कसं मॅनेज करत होतात? अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि जे तुमचं स्कूल टायमिंग असतं, तर ते तर करू. त्याच्यानंतर सरळ आम्ही हेच करत होतो. स्कूल संपल्यावर मग 2 तास क्रिकेट खेळायचो आणि मग त्यानंतर परत येऊन मग परत होमवर्क करणं वगैरे, वगैरे ते सगळं करायचो. तर तर जर तुम्हाला दोन्ही गोष्टी सांभाळायच्या असतील, आणखी मेहनत करावी, वाढवावी लागते, की जर तुम्हाला क्रिकेटसुद्धा खेळायचं आहे, त्यानंतर अभ्यासाला सुद्धा थोडा वेळ द्यायचा आहे. तर थोडा जो स्पोर्ट्स आहे तो एक खूप चांगला डिसिप्लिन क्रिएट करतो माणसाच्या आयुष्यात. तर खूप आवश्यक आहे प्रत्येक यंगस्टरसाठी इथे, की स्पोर्ट्स खेळणं, कुठलाही स्पोर्ट्स असो, भले इव्हन तुम्हाला योगासुद्धा करायचं असेल तर ते सुद्धा करावं. ते करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये डिसिप्लिन येईल, प्रकृती चांगली राहील आणि खूप कॉन्फिडन्स मिळेल. तर खूप आवश्यक आहे ते करणं. एकदा तुम्ही तुमची सिग्नेचर मूव्ह सुद्धा दाखवली तर छान वाटेल. कोणती? जी तुम्ही कॅच पकडल्यानंतर कॅच गब्बरची करतात. पकडल्यानंतर आता उभं राहून करून दाखव. आली का मजा?